सपनी मम्मी छान दिसतंय ना? कुठं गेलेत ही? कोणाचं हे, तुमचं का माझे? तू याच्या ऐकायचीस का? अगं तुझ्या ह्याला नावाने हॅक मारू शकते ना मी. माझा नवरा कुठे गेले ते विचारते मी तुला. तुमचे हे होय, ते बाहेर गेलेत आणि एवढ्या लवकर तिला काही वाटत मी नाही बघा. मम्मी मॅचिंग आहे, लावायचं का? राव रे कावायचं काय माहिती. मम्मी त्या ऍक्सिडेंटल जॉबांच्या आत्या आतोबाला का बोलवलंय बरं? काही कामाचे नाही ते, मगच बोलवले तुम्ही. कुठे गेली ती सुरवीन बाय? मम्मी साहेब, मम्मी साहेब, कशाला बोलवलंय आम्हाला इथं? आम्ही तुमच्या घराची पायरी बी चढणार नाही. रत्नी आत आलोय आधीच. जा बिचार भाची भाची. आम्ही तुमच्या विरोधात कोर्टात केस करणार आहे. माझ्या भाचीचा जाच करून तू तिला घरातनं हाकलून दिलीस म्हणून. ए फुकटे, तुझं थोबाड जरा कमी चालव, नाहीतर ज्या कामासाठी बोलवलं ना ती काम होणार नाही. कोणतं काम? घर कुणाच्या नावावर आहे? तुमचंच घर आहे. आम्हाला का माहिती कोणाच्या नावावर आहे? तुमच्याच असेल ना. मग काय तर? तुझं घर कुणाच्या नावावर आहे? तू घर घेतलं काय नवीन? मला सांगितलं. आपलं घर. अरे म्हणजे तुम्ही ज्या घरात राहता ती घर कुणाच्या नावावर आहे? हे रत्ने, यांना कळलं काय आपण आपलं घर नावावर करून घेतलंय ते? अगं पोरगी नक्की कोण कोणाला मागतंय? ए काय विचारते मी? का? कशासाठी विचारत्यास? तुला एवढ्या चौकशा कशा पाय पडल्या त्या? कारण ती घर मला विकत घ्यायचंय. सरळ बघ, सरळ आहे का? हो हो, एकदम कोणब्यात पाहिजे. हो हो. हळू रे, थांब थांब. सत्या जरा एक मिनिट. आम्या तुला का संसारातलं सगळं जमतंय की? लग्न कर म्हणजे तुला कर. ते तर करायचंच आहे रे. मी तर तयारच आहे, फक्त पुरगी द्यायला पाहिजे. पुरगीची घरची म्हणलेली आहेत ना की आमच्या पुरगीला स्वयंपाक येत नाही. नका, मी करतो. आमच्या पुरगीला धुनी भांडी करता येत नाही. नका करून दे, मी करतो. आम्ही संसारात का साहित्य देणार आहे? नका देऊ, माझं मी सगळं घेतो, फक्त पुरगी द्या. अरे एवढा उतावळस काय लग्नालाच तू? केलं पाहिजे. आता ही पिकली की ही गळालेली उगाच नाही बसवली केस मी. कर कर म्हणजे समजेल तुला. सत्या अरे उद्याच पूजा आहे, सगळ्यांना कसं सांगायचं? आजचा दिवस आहे की. हे बघा, टेन्शन घेऊ नका. आपण काय सगळीकडे जायची गरज नाही आहे. फोनवरनं मेसेज करू आणि सगळ्यांना आमंत्रण देऊ. होय, पण कुणा कुणाला सांगायचं? हे बघ, जास्त लोकांना बोलवलं तर आपल्याच डोक्याला लोड होईल. मग असं करू, फक्त जवळच्या माणसांना बोलू. आपल्या घरातले आणि मित्रमंडळी एवढेच बोलू. हा, म्हणजे गल्लीतल्या बायका, तुझी सगळी गँग, पोलीस स्टेशनचा स्टाफ, आई, अमृता, डीजे, आत्या, आतोबा, मम्मी, पप्पा, सवी. वाघमारे, त्या मम्मीनं तुमचा एवढा अपमान केला तरी बी तुम्हाला तिचाच पुळका येतो का? सत्या हे बघ, आपण आमंत्रण द्यायचं काम करू. यायचं का नाही यायचं त्यांना ठरवू दे ना. मम्मीला आमंत्रण द्यायची काय गरज नाही आहे वाघमारे. आणि जर तुम्ही असं करणार असाल ना तर ह्या घरात कुठलीच पूजा होणार नाही. सत्या माझा ऐकून. काय नाही, संपला विषय. हे फुकटे, काय झालं? आकडी भरली काय त्याला? चप्पल लावायची का नाकाला? नाही नाही नाही, चप्पल नाही, चप्पल नाही. ते हे विषय म्हणून नाही, काय नाही. सांगा, कुणाच्या नाव घर आहे? आमच्याच नावावर. माझं काही नाही याच्यात. हिलाच माहिती आहे सगळं. बुक कर माझी फळ. घर नावावर करायचं. नेमकं कुणाच्या नाव घर आहे? घर माझ्याच नावावर आहे. काल परवाच केलंय. हे नव्हतं सांगायचं का? बोल बोल बोल. पण तुला कशाला विकत घ्यायचंय? मला लय आवडलंय तुझं घर, म्हणून विकत घ्यायचंय. हा, तुम्हाला आमचं घर आवडलं? अहो एवढं भारी घर आहे तुमचं. आमचं घर म्हणजे असलं पडतंच. आम्हीच त्या घरात कसं बस राहतोय. अहो पाऊस पडायला लागला की इकडे बादली लाव, तिकडे बादली लाव, इकडे बादली लाव, तिकडे बादली लाव, एवढं गळतंय. आणि ते घर तुम्हाला आवडलं कसं शक्य? हे दात किडक्या, मला ती घर विकत घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय. पण मला नाही ती घर विकायचं. जर का पैसे चांगले मिळत असतील तर काय बिघडतंय?
ए फुकटे, मी त्याच्यात चांगलं पैसे देईन, तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही. हा, तू मग चांगले पैसे देशील ग, पर माझं घर लाख मोलाचं आहे. मी बरी देईन असंच. यांचं यांनाच कळत नाही काय बोललीत. एक मिनिट मम्मी साहेब, आवर डिस्कशन आय टेल यू. 1 मिनिट, कम हिअर. काय म्हणले? इकडे काय म्हणलं? ऐक, यांच्याकडे लय पैसा आहे. आपल्याला जर का मिळत असेल तर काय बिघडते? त्या घरात राहून आपलं काय होणार आहे का? कसं घे रे ती, टाक फुकून. फुकट तिथं फॅमिली सकट. किती किती सांगू? 5 लाख सांगू का? गरीब. हा, कधीतरी तोंडात जरा मोठे आकडे काढ की. मग 10 सांगू. 5च्या पुढे ना 6 पट कर. 6 पंचे किती? 6 पंचे 6 के 6 6 2 12 6 3 18 6 4 राहू दे. 30 सांग. 30. मम्मी साहेब बोल ना. ते घर तुला परवडणार नाही, लय महागातले. मला ह्या माया सूर्याला परवडायचं नाही. 30 लाख रुपयापेक्षा योग आना बी कमी घेणार नाही तर मी. शिपुर्डे 60 लाख दिले. 60 लाख म्हणते. 30 लाख अरे, आता म्हणते 60. 60 लाख म्हणजे 6वर पुढच्या 59च्या नंतर येतात ते, 61च्या आधी येतात ते. 60. बोला कधी करायचा यावर? काय रे सत्या, जेवताना मोबाईल बघत जाऊ नको. तुझं सगळं लक्ष त्यात असते. हो, कामाचंच बघत होतो मी. कामाचं बघत होतो. उद्या लवकर उठायचंय, लक्षात आहे ना? उद्या आपल्या घरी पूजा आहे. लवकर उठून सगळी कामं आवरायची. म्हणजे मला वाघमारे, मला एक गोष्ट कळत नाही. आपण जेव्हा फिरायला जाणार होतो तेव्हा तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या नाहीत, आणि आता बरं तुम्हाला सगळा वेळ मिळतो. मी ना भारती मावशीला सांगून सगळं मॅनेज केले. त्यांना म्हणलं जरा सांभाळून घ्या, त्याने होकार दिले. मग फक्त मॅनेज करायलाच फोन केला होता का उद्या आपल्या घरात पूजा आहे ते सांगायला बी फोन केला होता? तू आता मला शिकवणार? मीच तुला आता आठवण करून दिली ना. मी सगळ्यांना सांगितले. तू दिलास का सगळ्यांना निरोप? माझ्याकडच्या तर सगळ्यांना निरोप दिलाय मी. तुमच्याकडचं कोणी राहिलं असेल तर सांगा. सत्या, मम्मी साहेबांना नक्की नाही सांगायचंय? वाघमारे, परत परत तोच विषय काढू नका. एकतर तिचं नाव ऐकल्यानंतर माझं डोकं फिरतंय बघा. हे बघा, जी लोक तुमची इज्जत करत नाहीत ना, त्या लोकांची 0 व्हॅल्यू आहे माझ्या नजरेत. 0. तुम्हाला बोलवायचं असेल तर पप्पांना बोलवा, सवी कवीला बोलवा, जयदेला बोलवा, बाकी कुणाला बी बोलवा, पण त्या मम्मीचा विषय तेवढा काढू नका. सात लाख दिले. काय मिशनरी बाई, तू खाली अडफीड लागलंय का काय? हा, काय झालं अर्धाय? तुमची बायकोच आहे काय? दिसना मी. वय ते मागून हाडळी सारखं दिसले ना. हा म्हणत नाही, मला लय भारी स्वप्न पडलं होतं. मला वाटतं तुम्ही तोच विचार करतेय जे मी स्वप्नात बघितलंय ते. आता मला कसं कळणार तुम्हाला काय सपन पडलंय ती? काय बघणार दुसरं? 60 लाखांचा पाऊस, माझ्या अंगावर पैशाचा पाऊस पडतोय. हा, हे सपन पडलं. मी बी तेच विचार करत होती. पण मला काय म्हणायचंय, त्या कैबनीने आपल्याला अपर दिली.
ती बी डबलची. ती एवढी कशी काय फिदा झाली हेच मला कळलं झाले. पण मिश्रीवाली बाई ती पिता झाली खरं, तिने ऑफर दिली खरं, आपण पैसे घेणार आहे खरं, हे घर ऐकायचंय खरं, पण कसं? तीच तर आत्ताशी कुठं आपण हे घर आपल्या नावावर करून घेतलं होतं. त्यात घरातल्या कुणाला ठाव नाही. होय ना, यांना कळलं तर तांडव करतील. होय. एकीकडे मंजू, एकीकडे आमरी, एकीकडे सत्या. रत्ने काय करायचं? नाही पर काय जरी झालं तरी बी ही घर इकायचं म्हणजे इकायचं. या सगळ्यांच्या विरोधात जाऊन यावर करणार आहे का तू? ह्या घरातल्यासनी बराबर बाटलीत घ्यायचं. काय माझ्या मनातलं बोलली रत्ने. दे 37 रुपये, बाटली घेतो आणि मग घाल. ती बाटली नव म्हणजे ह्या घरातल्यासनी बरोबर गोळात घ्यायचं म्हणते आम्ही. बाटलीत उतरवायचं म्हण की. आणि जर का ह्यांनी नाहीच ऐकलं तर ह्यांच्या बराबर मुसक्या आवळायच्या. आत्ते काय चाललंय? कुठं काय काय बोलत होता? बाटली गंगाराम ज्याची झोपत चावळता ती सपन पडतय हेसनी आणि तरास आम्हाला सगावा. काय विचारते मी आत्ते? काय चाललंय काय दोघांचं? तू काय ऐकलं? आत्ता बोलत होता ना ते सगळं ऐकलं. आता नाही घेणे जाणे. काय अरे किती दंगा लावलाय हा? माणसं झोपलेत कळत नाही का? आईची एकतर झोप लागली आणि तुमच्या चाललाय दंगा. तीच म्हणलं मी हसनी. दंगा करते ती, झोपत चावळते ती, सपान पडते हसनी आणि दंगा करत उठते ती, समजायचं त्रास देतात. ते दंगा आम्ही तू का उभे जा तू. परत आवाजच येऊ दे मग दाखवते तू. झोप जा जा. येऊन दे बाया. अयो ऐकलं असेल तर लय घाबरली होती मी. नाही ऐकलं. झोपा अंगाई का ना अंगाई. झोपा ग. तू बोल की स्वप्न मी सारखं बोलतो. तुम्ही मला काय नाही दरवेळी मला पुढे बोला पहिले. ए काय कसं पुसू लावले तुम्हाला? काय आता अंगाई गाऊन झोपू का मी? अंगाई नाही नाही कशाला. झोप कशी लागणं झाली तुम्हाला? हाव मम्मी कशी लागल झोप? का काय झालं? झोप लागायला मन शांत हवं. हाणला का तुझा नाकाला शेंडा? ए सपने जी काय ना ती स्पष्ट बोल. ते सत्या भाऊजी आणि ऍक्सिडेंटल झोप आहेत ना, ते भाड्यानं म्हणे एका ठिकाणी राहायला गेलेत. हा मग त्यांनी त्या घरात पूजा बी ठेवली. मम्मी तुम्हाला कल्पना आहे का? सगळ्यांना पूजेला बोलवले तुम्हाला सोडून. हो बोलत आहे का तू? हा मी त्यांना बेघर केलंय म्हणल्यावर मग मला कशाला बोलवते? पण पप्पांना आणि सगळ्याला बोलवलंय. जाणार नाही ती. हो मम्मी त्यांची तर जायची सगळी तयारी झाली. फुल तयारी झालीये. फुल हा काय तयारी करायची ती करू दे. मी बी बघतेच कशी जातात ती. अयो निघा जाऊन झोपा. अरे वा वाघमारे, तुमच्या एवढी सुंदर रांगोळी काढली की तुम्ही. थँक्स. थँक्स काय हो वाघमारे, आज जरा लईच खुश दिसताय. काय विशेष? हा मग पूजा आहे घरात, तोंड पाडून बसू. उलट बोलायची काही गरज नाही. अहो तुम्हाला हसताना बघून मला नेहमी भारीच वाटतंय की.
आता काय रांगोळीच बघत बसशील? जाऊन माळा लाव. कुठं आहेत माळा? ते बघ तिथं मागं ठेवले. वाघमारे थँक्स. नाही ते माळा कुठं आहे ते सांगितलं ना तुम्ही. अरे चहा घ्या चहा. पप्या शेठचा स्पेशल गरम गरम चहा. मावशी जरा चहा दे. काय रे तुझी मंजुताई कुठे आहे? 2 दिवस झाले दिसली नाही. मला नाही माहित. हाय कुठे नक्की ती? का आली नाही का ती स्टेशनला? 2 दिवस झाले ती आलीच नाही. ती इथं आली तरच कळते ना मला तिच्या आयुष्यात काय सुरू आहे. नमस्कार नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार मॅडम. अरे काय पोलिसांना सगळं मोकळं मोकळं दिसतंय. साताऱ्याचा गुन्हेगार वाढले का काय? सगळे पाठीमाग गेलेत. अहो चहा पेत काय बसलाय इथं? महाप्रसाद नियोजन केले तुम्ही चहा पेत बसलाय होय? तेवढं भारती मावशी आणि जाधव साहेब कुठे? ते कामानिमित्त बाहेर गेले. होय का? हा. अरे मलमा काय झालं? अहो साहेब अहो सत्याने मंजूने नवीन घर घेतलंय भाड्यानं आणि पूजेचा कार्यक्रम ठेवलाय. तर सत्याने मंजूकडून तुम्हा सर्व पोलिसांना आमंत्रण आहे पूजेचं. नवीन घर? अरे पण नवीन घर का? त्याच्या पाठीमागे एक स्टोरी आहे. बरं काय तूच सांग आता. अरे तिचा फोन आला होता, तिला 2 दिवस सुट्टी पाहिजे होती आणि मी कारण विचारलं तर म्हणली गायते म्हणून फोन ठेवला तिने. सांगतो आता नेमकं मला कारण माहित नाही पण जे काय घडले ते सांगतो. मंजू माझ्या घरी थांबली होती, त्याच्या दुसऱ्या दिवशीच हे सगळं झालंय. हे सगळं असं घडलंय. पण पूजा नेमकी का ठेवली? सांगतो सगळं सांगतो. याच्या पाठीमागे माझं प्लॅनिंग आहे. काय माहितीये का? बरं कळलं तुझं प्लॅनिंग. बरं काय जे काय असेल ते घेऊन येतील. येतो या वेळेत साहेब. हा. पप्या, चला उठ. हो चालेल. चला. वाघमारे एवढं झालं की झालं ना सगळं? हा म्हणजे सगळी कामं झालीत आता. काय नाही राहिलं. बाकी काय उरत नाही ना? नाही रे. 1 मिनिट. अहो एक लई महत्वाची गोष्ट विसरलोच की आपण. काय? अहो आपल्या घरात देवघरच नाही, देवाची मूर्ती बी नाही, फोटो बी नाही. मग पूजा कशी करायची? अरे होय की माझ्या लक्षातच नाही आलं. आता गुरुजींना काय सांगायचं? सत्या जा पटकन घेऊन ये. जा जा जा. बर. कुठं जायची गरज नाही, सगळं सामान रेडी आहे. होय सगळं रेडी आहे. वा बलमा एकच नंबर. बर चला आज चला लवकर, घर सजवायचं अक्का आपल्याला. या राम्या हा इकडे. वाघमारे प्रसाद बनवून घ्यायचा. होय हे झालं की तेच करायला घेते लगेच. सत्या उभा राहू नको, काहीतरी कर. अहो सगळं झालंय आता काय करू?
सत्य दादा म्हणजे काय? कसा दिसतोय पप्या शेठ? ए पप्या, अरे पूजेला आलायस का लग्नाला आलायस? अरे लग्नासाठीच घेतला होता ही. म्हणजे लग्नात पळून आलायस का डायरेक्ट? अरे नाही, आता माझं कुठलं तवा लवकर जमतंय लग्न, तुला तर माहितच आहे की. म्हणलं कधी घालायचा कधी घालायचा कधी घालायचा, आज मुहूर्त आला, तो बी तुमच्या दोघांच्या घराच्या पूजेचा. हे जाऊ दे, कसा दिसतोय मी सांग? हा ऐका ना, एकदम हिरो. एक नंबर दिसतोयस भावा. आणि मी काही एकटा नाही आलो, गुरुजींना मी घेऊन आलोय. गुरुजी इकडे या. हे आहेत आपले गुरुजी. नमस्कार. नमस्कार. गुरुजी सत्यदादा आणि मंजूताई यांच्या घराची पूजा आहे, त्यामुळे ती एकदम दणक्यात झाली पाहिजे. मंत्र बिंत्र एकदम दणक्यात झाले पाहिजे, समजलं काय? दक्षिणाचं काय? दक्षिणा देतो मी, आणलं ना तुम्हाला, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? पूजेची सर्व तयारी झाली का? होय होय, सगळी तयारी झाली. कुठं तयारी झाली? तुम्ही दोघं अजून तसंच आहात. जा उरून या जावा. अरे होय की गुरुजी, 5 मिनिटात तयार होऊन येतो, तोपर्यंत तुम्ही पूजा मांडायला घ्या. बरोबर बरोबर दादा, मी तयारच झालो बघ. काय मदत करायची का? तू काहीच करू नको, हीच सगळ्यात मोठी मदत आहे. काय तर वाढीव करून ठेवशील. गुरुजी काय पाहिजे सांगा मला. बघ चला चला चला, पूजा बांधायला घ्या, केळीची पानं बांधायला घ्या. इकडे काय हो चित्रकार, कुठं चाललाय? हो चित्रकार, तुम्हाला विचारते मी, कुठं चाललाय? ते मी बाजारात सामान आणायला चाललीये. हा, आणि ते काय माझे कलर संपलेत ना, तेच आणायला चाललोय. रंग संपलेत होय? हा हो. का मी विचारते म्हणून चेहऱ्यावरचा रंग उडलाय तुमच्या? अहो रंग संपले तर संपू द्या की, तसं बी तुमची ही चित्रकला बघते कोणता वा. माया, तुला जरी कदर नसली तरी माझ्या कलेची कदर करणारी अनेक माणसं आहेत या जगात. जाऊ देत आम्हाला. हो चित्रकार, मला काय ठाव नाही का तुम्ही कुठं चाललाय ती? तुम्ही त्या नेबडच्या पूजेला चाललाय काय? कसं वे बरोबर बोलते ना मी? नाही नाही, ए खरं सांग ना तर थोबाड फोडीन तुझं. कुठं चाललाय? हो, चाललोय आम्ही तिकडच. मंजूच्या घरी पूजेलाच चाललोय आम्ही. आणि आता तुला कळलंयस तर तूही चल आमच्या बरोबर. हे बघ माया, चांगलं कार्य आहे, जाऊन आशीर्वाद देऊयात आपण दोघंही. ओ चित्रकार, मी नसते जात आणि तुम्हाला बी जाऊ देत नसते. जाऊ देणार नाहीस म्हणजे? ह्या घरात मी म्हणाल तसंच होणार. माया, या घरात प्रत्येकाला जे हवं ते करायची मुभा आहे. ती मी आजवर दिली होती म्हणून होती, हिथून पुढे मी म्हणाल तसंच होणार. आणि जर तुम्ही माझ्या शब्दाबाहेर गेला का नाही तर त्याचा लय अवघड परिणाम भोगावे लागतील तुम्हाला. मी बी बघते तुम्ही कसं जाताय ती. माया सुर्वे म्हणतात मला. मी तुम्हाला जाऊ देणार नाही म्हणजे जाऊ देणार नाही. झालं का? अजून काय पाहिजे? नाही, सगळी तयारी झालेली आहे. मग झाली ना तयारी, करा की चालू. का थांबलंय? का मी म्हणायला लागू मंत्र ओम भूर? करा, चालू करा, चालू कर. म्हणा ना,
तुम्हाला येत असेल तुम्ही म्हणा. नाही माझे मंत्र नाहीत पाठ. अहो पूजेला बसणारे यजमान तर इथं असले पाहिजेत ना. सत्यदादा, मंजूताई या, चला तयारी झाली. काय जोडा दिसतोय. बसा. बर सत्यदादा तू पलीकडे बस. मंजूताई या अलीकडं. ये मी सांगतोय ना. का बस ना, माहिती असतंय आपलं परंपरेचं. बस. अरे तू काय वेडा आहेस का? मी सांगितले ना सत्यदादांच्या उजव्या बाजूलाच मंजू वहिनीने बसलं पाहिजे. हा नियम आहे पूजेचा. तुझं ग बसशील का मध्ये मध्ये कशा नाका उपसतेस. तुम्ही आता बसून घ्या. शांत बसायचं. बस. दक्षिणा पाहिजे ना? हो पाहिजे दक्षिणा. चला टोपी द्या. चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. या ठिकाणी आपली पूजा संपन्न झालेली आहे. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय. हा प्रसाद सर्वांना आपण वाटा. प्रसाद? चला प्रसाद वाटायचा आहे. वाघमारे पूजा झाली तरी बी कुणी कसं काय ना आलं? हा ना, मला बी तेच काय कळणं झालंय. अरे आतापर्यंत यायला पाहिजे होते ना. तेच तर म्हणतोय मी. बलमा तू सगळ्यांना व्यवस्थित निरोप दिला होतास ना? हो सगळ्यांना व्यवस्थित सांगितले. होय होय, 2-3 वेळा मी निरोप दिलाय पण अजून कोणच आलं नाही. काय माहिती कसं काय. कोण यायचं बाकी? मी आलोय की एवढं नटून तटून. अरे तू जर ग बसशील का. तू नाही रे, मंजूच्या घरात अजून आलेले नाहीत, पोलीस स्टेशनची लोक आलेली नाहीत, सत्याच्या घरातल्या जयदिया पप्पा येणार होते ते पण आलेले नाहीत. तू वाटेल ते केलं तरी मी जाणार म्हणजे जाणार. मी जाऊ देत नसते म्हणजे जाऊ देत नसते. माया तुला कधीच मंजूचं चांगलं झालेलं बघवलं नाहीये आतापर्यंत. तिच्यामुळे तर माझ्या घराची वाट लागली. काय वाट लागली तिच्यामुळं? अगं तिच्यामुळं तर आपलं अख्खं घर एकत्र राहिलंय. हे काय कमी आहे का? हो चित्रकार, तुम्हाला त्या नेबेडचं कौतिक दिसणार. अहो घर म्हणून एक आलो पण मायला एकाची ताता टुलकीली ही दिसत नाही का तुम्हाला? आणि काय हो, नवरा असताना बी तिला बाहेर रंग द्यायची काय गरज होती म्हणते मी. माया खबरदार. हे बघ माया, तुझ्याशी हुज्जत घालण्यात काही अर्थ नाहीये. मी तिकडं जाणार म्हणजे जाणार आहे. काय काम आहे तुझं इथं? मी माफी मागायला आलोय. माफी मागायला? या ना तुम्ही आतमध्ये या. माया काय करतेस? हे बघा, मी तुमच्या सगळ्यांची हात जोडून माफी मागतोय.
त्या दिवशी माझी बायको अचानक आजारी पडली आणि एमर्जन्सीमध्ये तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं आणि माझ्या घरी माझी मुलगी एकटीच होती. सो मंजूला मी तिच्याकडे पाठवलं होतं थांबायला. तर काही कारणाने मंजूचा तुमच्याशी संपर्क साधला नाही. हे बघा, माझी बायको खूप सिरियस होती आणि डॉक्टरांनी मला रात्री तिथेच थांबायला सांगितलं होतं. त्यामुळे मी मंजूला सांगितलं की मुलीजवळ थांब. बघितलंस का माया, हे आहे सत्य. आणि तू आतापर्यंत मंजूवर विनाकारण संशय घेतलायस. वा 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 वा, काय स्टोरी रंगून सांगितली ह्यानं. मला ठावाय की त्याने आपण तुला इथं पाठवलं ही समजा माफी बिफी मागायला. मिसेस सुर्वे, असं काहीही नाहीये. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि असं. मी काही दूधखोळी नाही न समजायला. तुझ्यामुळं त्या नेबेटमुळं माझा लेक बाजूला झालाय माझ्यापासनं. आणि जिच्यामुळे तो बाजूला झालाय की नाही, तिच्यापासनं मी माझ्या लेकाला बाजूला करते का नाही ती फक्त बघच. चल नाही घेत ना. बर, पूजा संपन्न झाली. येतो मी आता. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. अहो, त्या दक्षिणाचं तेवढं. बलमा, दक्षिणा देतो की. चला चला देतो. चला अहो द्या. देतो. मी आणलंय बोलून मला मी देणारच. जा देतो जा. नाही तू दे की. दे की. नाहीत माझं. तू देणार होता जा. नाही तो देतो बघा याच्याकडनं घे. नाही तू दे जा बलमाता. ते देतो ना मी, देतो की. हा करणार का काय. जरा नमस्कार आणि धन्यवाद. नमस्कार नमस्कार. बाय बाय. बहुतेक कुणी येणार नसेल. एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी प्रसाद घ्या, आपण आवरायला घेऊ शकतो. सत्या, थोडा वेळ वाट बघू की येईल कोणीतरी. या या, माझं गिफ्ट पहिलं. तुमचं गरिबांचं बारकं गिफ्ट घेऊन या. आले वाटतं. ये या 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 या. दर दर बापे दर. चला या. काय आई, किती उशीर केला यायला. अगं तर काय करणार, आमरीचं लवकर आवरते वे तवा. काय काय दिदे, माझं काय नाही ग. ही आजची 3 वेळा साड्या बदलत होती. ये बरोबर आहे. 3 वेळा. कशी दिसते मी, कशी दिसते मी. तुम्हाला काय वाटलं आम्ही येणार नाही, तुम्ही बोलवणार नाही, आम्ही येणार नाही, असं झालंय का कवा. बरं, आता नमस्कार करा आणि प्रसाद घ्या. एक मिनिट, हे कशासाठी आणले. गिफ्ट आणले तुमच्यासाठी. गिफ्ट? गिफ्ट का.